पुणे शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांना महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पुणे पोलीस दलातील महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि विनयभंग केल्याप्रकरणी आता भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रमोद विठ्ठल कोंढरे असं भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे। या प्रकरणी आता फरासखाना पोलीस ठाण्यात कोंढरे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? लागली 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शनिवारवाडा येथे पाहणी करण्यासाठी येणार होते, त्यावेळेस हे सगळे भाजपचे पदाधिकारी तिथे उपस्थित होते आणि त्यानंतर तिथले जे महामंत्री आहेत भाजपचे कसबा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष आहेत कोंढरे, त्यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडलेला आहे आणि त्यानुसार या संबंधित पोलीस महिला अधिकाऱ्याने याबाबतची तक्रार दिलेली होती आणि त्यानंतर काल फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आलेला आहे। पण हा गुन्हा जाणून बुजून नोंद करण्यात आल्याचं कोंढरे यांचं म्हणणं आहे। नेमकं आता या प्रकरणामध्ये काय घडलेलं आहे हे पाहणं महत्वाचं आहे। पण भाजपच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ सुद्धा उडालेली आहे। पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास आहे तो सुद्धा केला जातोय। काल राजेंद्र कोंढरे यांनी त्यांचा जो जबाब आहे तो सुद्धा फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये दिलेला आहे। मात्र त्यांच्यावर हा गैरवर्तन केल्याचा गुन्हा आहे तो नोंद करण्यात आलेला आहे। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। या सगळ्या विषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय पहिली प्रतिक्रिया या मुद्द्यावर? पोलीस ठाण्यात या सगळ्या संदर्भात आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येतोय। गडकरी साहेब दौऱ्यावर असताना जो बंदोबस्त चालू होता, या बंदोबस्तामध्ये त्या महिला पोलीस अधिकारी आपले कर्तव्य बजावत होत्या। त्यावेळी नेमके शहराचे शहर सरचिटणीस आणि भाजपाचा नेता असणारे प्रमोद कोंढरे यांनी या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत गैरवर्तन केले। या विशेष म्हणजे या गैरवर्तनाचे सीसीटीव्ही फुटेज आहे। हे यासाठी सांगावं लागते की एरवी काही नाही, पण इतर वेळेला फार भाजपा महिला पदाधिकाऱ्यांना कंठ फुटतो। त्यामुळे अशा कंठ फुटणाऱ्या सगळ्यांनी ते सीसीटीव्ही फुटेज बघावे की त्यांनी काय पद्धतीचं गैरवर्तन केलेलं आहे। आणि अशी व्यक्ती जी की वर्दीवर असणाऱ्या महिलेवर हात टाकण्याची हिंमत करते, अशांना तुम्ही आता पक्षात ठेवणार आहात का, हा खरा प्रश्न आहे। कारण गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र तुम्ही आता त्यांना पक्षात ठेवणार आहात का? अगदी सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। भाजपा पदाधिकाऱ्याकडून या ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा दाखल होतोय। भाजपा पदाधिकाऱ्यावर महिलेला पोलीस अधिकाऱ्याशी, खरं तर महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा हा सगळा प्रकार आहे आणि या प्रकरणी आता फरासखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुणे शहरातील भाजपा पदाधिकारी आहे ज्यांना गैरवर्तन केलेलं आहे। प्रमोद कोंढरे असं या भाजपा पदाधिकाऱ्याचं नाव आहे। या प्रकरणी आता फरासखाना पोलीस ठाण्यात कोंढरेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेलाय। केंद्रीय मंत्री यांच्या दौऱ्यावर, खरं तर नितीन गडकरी यांच्या दौऱ्यादरम्यान कोंढरे यांनी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचं समोर आलं होतं। पुण्यातल्या फरासखाना पोलीस ठाण्यात आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।